नाणेमाची धबधब्यावर आम्हाला असं काही बघायला भेटलं जे बघून आमच्या अंगावर काटा फुटला। तर घनदाट अरण्यामधल्या सुंदर विलामध्ये रात्री मुक्काम केल्यानंतर आम्ही सकाळी लवकर आवरून नाणेमाची धबधब्याकडे निघालो। रस्त्याच्या बाजूला गाडी पार्क केली आणि जंगलातून रस्ता शोधत नाणेमाची धबधब्याकडे निघालो। अंधारबनपेक्षा जास्त घनदाट असलेल्या या जंगलामध्ये खरोखर अंधार होता। काही ठिकाणी इतके दाट जंगल होतं की वाकून चालायला लागायचं। अर्ध्या पाऊण तासाची पायपीट केल्यानंतर आम्ही नाणेमाची धबधब्याच्या खालच्या टप्प्यावर येऊन पोहोचलो आणि समोर जे चित्र बघून आमच्या सगळ्याच्या अंगावर काटा उभा राहिला। 5 मिनिटं त्यांचा हा थरार बघून आम्ही नाणेमाचीच्या पहिल्या टप्प्यावर जायला निघालो। वाटेत प्रचंड मोठे दगडधोंडे असल्यामुळे आणि त्यावर चढलेले शेवाळामुळे वाट घसरडी झाली होती। कधी घसरल आणि कधी डोकं फुटल हे सांगता येत नव्हतं। 10 मिनिटात आम्ही नाणेमाची वॉटरफॉलच्या पहिल्या टप्प्यावर पोहोचलो। पण जसं पोहोचलो तसं जोरदार पाऊस सुरू झाला। धबधब्याच्या वरून पडणाऱ्या पाण्यामुळे प्रचंड वारा तयार होत होता आणि वरून पडणारा पाऊस यामुळे आम्ही संपूर्ण भिजून गेलो होतो। फोटोसाठी धबधब्याच्या पाण्यामध्ये उतरलो आणि दगडावर चढलो, पण वाऱ्याच्या आलेल्या